स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र मंथन वृत्त वाहिनीवर। आज आपण आलो होतो निगडी दफनभूमीमध्ये सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीबाबत जी तक्रार देण्यासाठी नवनिर्माण समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री आलम कुरेशी यांनी आज अतिरिक्त आयुक्त श्री विजय कोराटे यांना तक्रारी अर्ज दिला होता। तर या संपूर्ण हे भ्रष्टाचाराचं काय प्रकरण आहे याबाबत आपण पूर्ण माहिती जाणून घेऊ श्री आलम कुरेशी यांच्याकडून। तर श्री कुरेशी, आपण काय सांगाल की याबाबत काय भ्रष्टाचार झाला आणि संपूर्ण प्रकरण काय होतं? 4 वर्षापूर्वी काळजी वाहकांचे 4 मुस्लिम दफनभूमीमध्ये 4 काळजी वाहक ठेवण्याचे आदेशपत्र ठेकेदार जे अझर खान यांची जे संस्था आहे मौलाना अबुल कलाम आझाद यांना देण्यात आली होती 2 करोड रुपये मध्ये। सुमारे 2 करोड रुपये मध्ये त्यांना हे दिले होते। त्याच्यात जे त्यांनी 4 काळजी वाहक ठेवायचे मुस्लिम दफनभूमीमध्ये आणि त्या ठिकाणामधील साफसफाई आणि देखरेख आणि देखभाल दुरुस्ती हे सर्व कामं त्यांना करायचे असे त्यांना नेमून दिलेले होते। ते ज्यावेळेस आले मौलाना अबुल कलाम आझाद जे ट्रस्ट आहे त्याचे जे संचालक आहे अझर खान, ते तिथं जे फक्त 3 काळजी वाहक त्यांनी ठेवले, 1 काळजी वाहक ठेवले नाही। आम्ही त्या वेळेपासून 6 महिने आम्ही वाट पाहिली चौथ्याची, त्यांनी 4था काळजी वाहक ठेवला नाही। म्हणून त्या वेळेपासून आम्ही या कार्यालयात महानगरपालिकेत पत्र व्यवहार करत आहे। आतापर्यंत त्यांना 4 काळजी वाहकाचाच पैसा दिला जातो। आम्ही वारंवार पत्र देतो की बाबा जे त्यांच्याकडे 3 त्यांनी ठेवलेले आहे आणि तरी सुद्धा त्यांच्यावर काही कारवाई होत नाही। म्हणून आज जे आम्ही 4 वर्षानंतर या प्रकरणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि महानगरपालिकेची फसवणूक झालेली आहे आणि जनतेची बी फसवणूक झालेली आहे, म्हणून आम्ही आज अतिरिक्त आयुक्त क्रमांक 2 यांना आम्ही आज पत्र दिलेलं आहे। त्यांना भेट घेऊन पत्र देण्यासाठी आलो होतो, परंतु ते आता कार्यालयात उपस्थित नाही। ते काहीतरी कामानिमित्त पुण्याला मीटिंग मध्ये गेले असतात, त्यांचे पीएने आम्हाला सांगितले आहे। तर आम्ही तिथं पण एक फोटो वगैरे घेऊन ते आम्ही पत्रवती देणार असं तुम्हाला सांगितलं की बाबा आता जे त्यांच्यावर पण जे व्यवस्थित कारवाई करण्यात यावी। कारण 4 वाजता जे तिथं बोर्ड लावलेला आहे की नागरिकांना जनतेला भेटण्याचा त्यांनी नियमाप्रमाणे वेळ दिलेला आहे। सोमवार तिथं लिहून ठेवलेला आहे, सोमवार मंगळवार बुधवार त्यावेळेस ते जनतेला वेळ देणार होते, म्हणून त्या वेळेनुसार आम्ही आलो होतो, परंतु साहेब उपस्थित नाही। म्हणून आम्ही जे ते पत्र इनवोट मध्ये देऊन आता आले आहे। तर झालेले भ्रष्टाचाराचं जे प्रकरण आहे त्याच्यावर गंभीरतेने चौकशी व्हावी आणि जे दोषी अझर खान आणि त्याला साथ देणारे आणि त्याला संगनमत करून जे कोणी अधिकारी त्या भ्रष्टाचारात गुंतले असेल त्यांची पण चौकशी करून या सर्वांवर फौजदारी गुन्हा महानगरपालिकेतर्फे दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे। तर आपण पाहिलं की ज्याप्रमाणे नवनिर्माण समितीचे संस्थापक अध्यक्ष जे आलम कुरेशी आहेत यांनी 4 वर्षाच्या प्रदीर्घ त्याच्या अवकाशानंतर त्यांनी अतिरिक्त आयुक्त श्री विजय कोराटे यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या ज्या सहायिका आहेत त्यांना जे तक्रारीचं पत्र दिले की त्याला चौकशी करावी म्हणून। तर आम्ही आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून श्री पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंग यांना विनंती करतो की त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश द्यावेत आणि संबंधित जे या प्रकरणामध्ये जनतेची आणि महापालिकेची जी लूट झाली आहे ती त्या संबंधितांना कठोरच्या कठोर शासन करण्यात यावे। मी पत्रकार शफिक शेख, महाराष्ट्र मंथन, कॅमेरामॅन अब्दुल्ला सोबत। धन्यवाद।